हरे कृष्ण. गीता जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप कृष्ण भावनामय शुभेच्छा. तर आजच्या युगामध्ये आपण बघतो की आधुनिक विज्ञान आणि बुद्धिमत्ता आणि आधुनिक प्रयोग खूप वाढलेले आहे. परंतु आपले जे मनातील संशय, तणाव आणि दुःख आणि घरातील वादविवाद यातून आपण खूप त्रासलेलो आहोत. तर आपण यातून मुक्तता मिळवण्यासाठी हे भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान घेतले पाहिजे. म्हणजेच भगवद्गीतेचे अध्ययन आणि श्रवण केले पाहिजे. तरच आपण या सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. मग जेव्हा आपण बघतो की भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली होती, कारण की अर्जुन हा गोंधळून गेलेला होता. त्याच्यामध्ये मनामध्ये अनेक विवाद चालू होते. मग त्यावेळेला भगवंतांनी जेव्हा हे दिव्य ज्ञान प्रदान केले, त्यावेळेला हा अर्जुन संतुष्ट झाला आणि तो पूर्णपणे भगवंतांना समर्पण केलं. आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा या भगवद्गीतेचे ज्ञान घेतले पाहिजे आणि आपण सुखी राहिले पाहिजे. आणि जे कोणी आपल्या जवळपास असेल त्यांना सुद्धा हे भगवद्गीता देऊन आपण हे दिव्य ज्ञान त्यांना दिले पाहिजे आणि नेहमी आपण आनंदित राहिले पाहिजे. गीता जयंती महोत्सव की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. गीता जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप कृष्ण भावनामय शुभेच्छा. तर आजच्या युगामध्ये आपण बघतो की आधुनिक विज्ञान आणि बुद्धिमत्ता आणि आधुनिक प्रयोग खूप वाढलेले आहे. परंतु आपले जे मनातील संशय, तणाव आणि दुःख आणि घरातील वादविवाद यातून आपण खूप त्रासलेलो आहोत. तर आपण यातून मुक्तता मिळवण्यासाठी हे भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान घेतले पाहिजे. म्हणजेच भगवद्गीतेचे अध्ययन आणि श्रवण केले पाहिजे. तरच आपण या सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. मग जेव्हा आपण बघतो की भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली होती, कारण की अर्जुन हा गोंधळून गेलेला होता. त्याच्यामध्ये मनामध्ये अनेक विवाद चालू होते. मग त्यावेळेला भगवंतांनी जेव्हा हे दिव्य ज्ञान प्रदान केले, त्यावेळेला हा अर्जुन संतुष्ट झाला आणि तो पूर्णपणे भगवंतांना समर्पण केलं. आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा या भगवद्गीतेचे ज्ञान घेतले पाहिजे आणि आपण सुखी राहिले पाहिजे. आणि जे कोणी आपल्या जवळपास असेल त्यांना सुद्धा हे भगवद्गीता देऊन आपण हे दिव्य ज्ञान त्यांना दिले पाहिजे आणि नेहमी आपण आनंदित राहिले पाहिजे. गीता जयंती महोत्सव की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.